यस तर याच्यानंतर लगेच सामना खेळवला जातोय. टॉस केला गेलाय आणि करावे 30+ या संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून टॉस जिंकून प्रथम आपला निर्णय लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि सामना किती षटकांचा खेळवला जाईल? 4 ओव्हर्स. सेमीफायनल आहे, क्वार्टर फायनल, 2 क्वार्टर फायनल, 1 सेमीफायनल आणि 2 यस करावे 30+ या स्पर्धेचे आयोजक कांचन स्मृती करावे 30+ असा हा संघ खेळताना आपण पाहाल. यस मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अर्धशतक स्वतःच्या वैयक्तिक फलंदाजी मारले स्वरूप पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आहे. 30+ क्रिकेटसाठी एक मोठं योगदान आहे. जेव्हा ही संकल्पना त्यांनी राबवली होती सर्वच सदस्यांनी त्यांचं देखील एक मोठं योगदान आहे या क्रिकेट करता. धन्यवाद आदरणीय स्वरूप पाटील. यस तर करावे 30+ विरुद्ध बेलापूर 30+ असा सामना खेळवला जाईल. उपांत्य फेरीचा सामना. डीजे आपण पाहताय चांगलं संगीत या डीजेच्या माध्यमातून देखील पाहतोय ऐकतोय. यस तर सामन्याकडे वळतोय. करावे 30+ बनाम विरुद्ध बेलापूर 30+ असा सामना या ठिकाणी रंगला जाईल. चांगला सामना होईल. उपांत्य फेरीचा सामना आहे. आणि या स्पर्धेचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर पहिल्या दिवसामध्ये घनसोली 30+ संघ सारसोले 30+ संघ अंतिम 3 मध्ये प्रवेश मिळवला. त्याच्यानंतर शनिवारच्या दिवसामध्ये काय खेळ केला करावे 30+ ब संघानं आणि अंतिम 3 मध्ये देखील दाखल झालेले आहेत. त्याच्यानंतर ही झुंज चालले अंतिम 3 संघांमध्ये दाखल होण्याकरता बेलापूर विरुद्ध करावे. गोलंदाज मला वाटतं आदेश येतोय. स्ट्राईक पंचांचा इशारा आमच्यापर्यंत देखील येतोय. पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा आदेश. हा फटका हवेमध्ये फसलाय. झेलबाद होण्याची शक्यता आहे. भाऊ भूषण आणि हातातून निसटला चेंडू. सेफ हँड म्हटलं जातं. भाऊला आपण नेहमीच पाहतो एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. मात्र पहिल्या चेंडूवर हा झेल सुटला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. शपल करत होता. खूप वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे. मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावसंख्येनं संघ देखील पोहोचतो 2 वर. आदेश पुन्हा एकदा ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. मला वाटतं डाव्या स्टिकच्या बाहेर वरनं गेला हा चेंडू.
यस निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपण पाहताय चांगला टप्पा होता डाव्या स्टिकच्या वरनं गेला चेंडू त्याच्यामुळे निर्धाव आणि आगामी चेंडू तयार. हा चेंडू आता मात्र हा चौकार. पहिलं यश एक झेलबाच्या रूपाने झेल सुटला त्याच्यानंतर आलेला हा त्याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. यस संतोष मॅन फ्रॉम बेलापूर. अनेक वेळा या संतोषाची फलंदाजी पाहिलेली आहे. डावपुरा आताची एक नजाकत भरी फलंदाजी आहे. चौकार षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज. अनेक विक्रम आहेत या फलंदाजाच्या नावावर फलंदाजीचे. धावसंख्या 6 वर आपण पाहताय बेलापूर 30+ संघाची धावसंख्या आहे. धावफलक पहिलं षटक पॉवरफुलचा फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हाताळतोय आदेश. बॅटची कडा बॅटचा बॉटम एज लागला चेंडू येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. भूषण चेंडू अडवतोय. एकच धाव तोपर्यंत मात्र धावसंख्या 7 वर. होता मात्र सलामीचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे जातोय. सलामीचा फलंदाज वरुण स्ट्राईक एंडकडे जातोय. चांगला फलंदाज आहे वरुण 30+ क्रिकेटचा. अतिशय गरमीमय असं वातावरण आपण कमालीचा बदल झालेला तापमानामध्ये. हा फटका थोडा शफल झाला फ्रंट फुटवर आला आणि कनेक्ट केला आणि चेंडू हवेमध्ये होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत नाही. काऊ कॉर्नरची ती गॅप पाहिली तर 1 बाउन्स चौकार. एका टप्प्यानं ही क्षेत्र सीमारेषा पार करते. जसं संतोष म्हात्रे यांना चांगलं कॅश प्राईज आहे. 3 बॉल 3 षटकार मारले. रोख रुपये 1000 रुपये. गोविंदा आमच्या करावेचे यांच्या वतीनं. हा चेंडू आता मात्र चांगला फटका चेंडू येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षण होतंय चांगलं बॅकअप म्हणाल भाऊ. याचं षटक संपलं. षटकाचं विश्लेषण धावफलक आपण पाहताय दुहेरी अंकामध्ये 12 बिनबाद 12. यस पंच काय घडलंय मैदानामध्ये ते आमच्यापर्यंत अजून पोहोचत नाही. मात्र षटकाची समाप्तीनंतर आपण पाहताय बेलापूर 30+ संघाची धावसंख्या 12 बिनबाद 12. दत्ता मेहर आणि सचिन साऊ असे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये 2 चेहरे पाहताय. व्यावसायिक पंचगिरी आपण नेहमीच पाहतो नवी मुंबई शहरामध्ये पनवेल आणि उरण शहरामध्ये. ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये नेहमीच आपण पाहता अनेक स्पर्धांमध्ये पंच डिसिजन घेतील. करावे 30+ पंच डिसिजन घेतील. याकरताच आपण हे व्यावसायिक पंच बोलवलेले आहेत. पूर्णपणे अधिकृत अशा सर्व नियमांची जाण आहे. आयोजक निलेश म्हात्रे कृपया प्लीज पंचांना डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवू दे. कारण लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. या स्पर्धेचं यूट्यूबच्या माध्यमातून पूर्णपणे जगभर देखील पोहोचवली जाते आणि अनेक हजारो प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. बॉल फुटला. चला सामन्याला सुरुवात करा.
एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावपलक बेलापूर 30+ संघाचं 12 बिनबाद 12. साजेशी सुरुवात, टार्गेट एक सेट करण्याचा प्रयत्न असेल कारण फलंदाजी फॉर्म मध्ये आहे करावे 30+ संघाची. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं राजेश मात्र याच्या बॅट मधून निघालेलं आलेलं अर्धशतक. 17 चेंडू आणि 52 धावांची खेळी पाहिली पहिल्या सामन्यामध्ये. यस, दुसरं षटक हाताळतोय करावे एक्सप्रेस म्हणून ज्याचा उल्लेख गणना केली जाते मिस्टर समीर भोईर. स्ट्राईक एंडला येतो वरुण. यस, वरुण दुसरं षटक. मला वाटतं 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन ची मर्यादा या ठिकाणी संपलेली आहे. स्पीडअप करा सामना प्लीज. अजून एक सामना तिसऱ्या फेरीतील, त्याच्यानंतर 2 सामने, एकूण हा सामना पकडून 4 सामने. समीर ऑन टू द गोलंदाजच्या रॅम्पवर धावतोय. हा फटका चांगला हिट अलॉंग द कार्पेट. आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. काहीच क्षेत्ररक्षण होतंय, फेकी होतंय आणि एकच धाव. धावसंख्या 13. पुन्हा एकदा संतोष येतो डावखुऱ्या. त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला येतो संतोष. समीर याचा हा भेदक मारा. चांगली रनिंग आहे, चांगला ऍक्शन आहे, चांगला रिदम आहे. हा फटका चेंडू हवेमध्ये आहे, झेलबाद होण्याची शक्यता आणि हा बाद लॉंग ऑफ मध्ये झेलबाद. पहिल्या विकेटचं पतन. 1/13. कुणाल याच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू, हा झेल. पहिलं यश समीरला, करावे संघाला. झेलबादच्या रूपानं पहिल्या विकेटचं पतन होताना आपण पाहताय. आपण पाहिलं त्याच्यानंतर वन डाऊनच्या रूपानं आला नवीन फलंदाज कैलाश. धावसंख्या 13 हा अशुभ आकडा गणला जातो आणि त्याच आकड्यावर मात्र एक बली देखील संतोषचा एक चांगला फलंदाज झेलबादच्या रूपानं बाद होताना आपण पाहिलं. पहिलं यश समीर याला. स्ट्राईक एंडला जातो वरुण. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. बघूया समीर याचा आगामी चेंडू. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल केलाय. चेंडू घेतोय लॉंग लेग मध्ये. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. फेकी येते तोपर्यंत थोडीसा अतिरिक्त वेल घेतला क्षेत्ररक्षकाने, त्याच्यामुळे पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांच्या. कॉलिंग बिटवीन द विकेट, रनिंग बिटवीन द विकेट मध्ये या 2 धावसंख्येने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 15 या आकड्यावर. पुन्हा एकदा वरुण स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तयार, सावध, सज्ज फलंदाजी करता. फटका मारायचा होता, चेंडू गेला शॉर्ट सिली मिड ऑन मध्ये. स्वतः यष्टिरक्षक निलेश धावला चेंडूवर. तोपर्यंत एक धाव मात्र परिपूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 16. संत खेळ आपण पाहतोय कारण 90 धावांचं टार्गेट मागच्या सामन्यामध्ये बेलापूर संघाने चांगली फलंदाजी देखील केली होती. बघूया 4 षटकांचा सामना आहे. प्रत्येक लढत वेगळी, प्रत्येक सामना वेगळा, प्रत्येक चेंडू वेगळा आपण पाहतोय. धावसंख्या 16, 1/16. सरासरीची गोलंदाजी आपण पाहतोय. समीर नेहमीच याच्या माध्यमातून गोलंदाजीवर आल्यानंतर आपण नेहमीच पाहतो.
आता मात्र थोडासा दिशा परिवर्तित करण्याचा प्रयत्न मात्र भरकटला. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू. पंच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतात. हा चेंडू वाईड. 17 धावसंख्या अतिरिक्त 1ने पुढे सरकते धावफलक 17 या धावसंख्येवर. यस पुन्हा एकदा बघूया. समीर तयार, वरुण तयार. या दुसऱ्या षटकातील हा फटका शॉटम पुल. चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाईल. एकच धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र एकच धाव. या एक धावसंख्येनं बेलापूर संघ पोहोचतोय 18 वर. कैलाशांच्या बॅटमधून निघालेला फटका होता. धावसंख्या 18. सरासरीची आणि यथोचित टप्प्याची ही गोलंदाजी समीर याची. आता मात्र टप्पा भरकटतोय. यष्टशा कलेक्ट करता नाही. चांगलं बॅकअप शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये अनिल याचं. या 2 धावा मिळतील. अवांतर 1 22-1 या 2 अवांतरच्या रूपाने धावा मिळतील. या 2 धावसंख्येनं बेलापूर संघ पोहोचतोय 20च्या घरामध्ये. धावफलक आपण पाहताय 20. चांगली सरासरीची गोलंदाजी आहे. मात्र नियंत्रण ठेवावं लागेल टप्प्याला आणि दिशेला आणि गतीला देखील समीर याला. हा चेंडू आत्ता मात्र बॅटची कडा. हा चेंडू थर्ड मॅन आणि दीप गलीचा क्षेत्र आणि बॅकअप केलं होतं. प्रयत्न केले होते मात्र सीमारेषा पार. हा चौकार शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार. या चौकारानं धावसंख्या 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-24. 12ची सरासरी गाठण्यामध्ये मात्र यश बेलापूर संघाला. पहिलं षटक आदेश यानं हाताळलं. पॉवर प्लेचं 12 धावा खर्च केला. त्याच्यानंतर आला समीर. चांगलं गोलंदाजीचं नियंत्रण होतं मात्र अवांतर चेंडू खूपच टाकलेत आणि 12 धावा खर्च केल्या. 12-12 24 धावा. धावफलक 12ची सरासरी. आता मात्र अनिल गोलंदाजच्या मार्कवर येतं आणि राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आहे. हलुवार गती मग असा गोलंदाज मात्र स्विंग प्रकारची गोलंदाज टाकण्यामध्ये अनिल याचा हातखंडा आहे. स्ट्राईकला येतो वरुण. बघा नॉन स्ट्राईकला कैलाश. 1-24 अशी धावसंख्या आपण पाहताय. बघूया अनिल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळलेला अनिल याच्या वैयक्तिक पहिल्या. वरुण हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप सरळ सोडून देते. पंच निर्देशित करतात हा चेंडू वाईड. अवांतर. धावसंख्या 25. पुन्हा एकदा अनिल गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहताय. आगामी चेंडू तयार. हा चेंडू फुल टॉस होता. पंचांनी दंडित केलेला आहे. खराब चेंडू. हा चौकार आला तर कार्पेट डीपिश क्वेलेचं क्षेत्र पार करतोय. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवता. हा चेंडू बीमर. कमरेच्या वरचा चेंडू. हाय फुल टॉस. त्याच्यामुळं नो बॉल आणि फ्री हिट. या 5 धावा मिळतील. खराब गोलंदाजी अनिल याची आणि फ्री हिट आगामी चेंडू. धावसंख्या 30. धावसंख्येला एक मोठा आकार येते आपण पाहताय. अजूनपर्यंत एकही चेंडू टाकला नाही आणि 6 धावा खर्च केल्या. आगामी चेंडू फ्री हिट. सरळ सोडून देतोय फलंदाज. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर. धावसंख्या 31. अजूनही फ्री हिट. आता मात्र दिशा बदलण्याचा प्रयत्न. आपला स्टान्स बदलण्याचा प्रयत्न. गोलंदाजीचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा या करताना. बघूया दडपण फेस करतोय गोलंदाजीचा. हा चेंडू बॅटची कडा मात्र फ्री हिट होते. एष्ट्या सोडल्या आणि
अजूनपर्यंत पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलेला नाही. फ्री हिट होता, बॅटचा एज लागला. मला वाटतं यष्टीचित केला आणि यष्टीचित बाद. पंच अजूनपर्यंत इशारा दर्शवत नाही आहे. फ्री हिट असल्या कारणामुळे यस. काय घडलं या चेंडूवर बघा. फ्री हिट होता, बॅटचा बॉटम आहे, टॉपेज लागला. यष्टीच्या मागे एक चांगला झेल देखील पकडला होता, मात्र फ्री हिट असल्या कारणाने यष्टीचित देखील केला होता फलंदाजाला, मात्र यष्टी नाबाद फलंदाज. धावसंख्या आपण पाहता धावपलकावर 31, एक बाद 31. तिसरं षटक प्रगतीपथावर अनिल याच्या गोलंदाजीचे या पृथ्थकरणामध्ये आपण पाहता अजूनपर्यंत 6 धावा खर्ची केल्या एका चेंडूवर. लवकर करायचं, स्पीडअप करायचा आहे, सामना करावे 30+. पुन्हा एकदा तयार अनिल ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर वरूनसाठी. हा चेंडू पाय डावा पाय पुढे करतोय, थोडा शफल होण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा पाहिला तर अचूक टप्पा. त्या खेळपट्टीवरील वुडलँड स्पॉटवरील टप्पा. यष्टांच्या मागे चांगली कामगिरी सातत्याने निलेश म्हात्रे. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र एक चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफ मध्ये योगेश याच्या हातामध्ये विसावला, फेकी केली. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या धावपलकावर 32, एक बाद 32. एक बाद 32. तिसरं षटक, 4 षटकांचा सामना आपण पाहताय. कैलाश स्ट्राईक एंडला येतो. कैलास हा चेंडू टप्पा पडला, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. यष्टीच्या कलेकडे थोडंसं सफल होत आहे आणि मला वाटतं धावचित. एक फसवी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजी एंडकडे धावचित. दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपण पाहताय बेलापूर संघाचा धावचितच्या रूपाने 2 बाद 32. आपण पाहताय धावपलक 2 बाद 32 सरासरीची. आता मात्र कमबॅक करणारी ही गोलंदाजी आहे अनिल याची. अनुभव देखील आहे अनिलचा गोलंदाजीचा, चांगलं व्हेरिएशन देखील आहे. पुन्हा एकदा अनिल तयार फलंदाज वरूनसाठी. हा चेंडू टप्पा पडतोय बघा. खलपट्टीची साथ मात्र अनिलला नक्कीच मिळते. पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय. चांगलं सातत्य आहे पुन्हा एकदा निलेश याचं. यष्टांच्या मागे चांगला यष्टरक्षक. पुन्हा एकदा अनिल ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर, गोलंदाजच्या रॅम्पवर. तिसरं षटक हाताळतोय. धावसंख्या स्थगित, सीमित 32. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा चुकी आणि धावचित होण्याची शक्यता. मात्र काय घडतंय या खेळपट्टीवर. टप्पा पडला, चेंडू टप्पा चांगला होता, पंचांचा 22चा इशारा येतोय आमच्यापर्यंत. टप्पा थोडा खाली राहिला. अनिल याचा सरी देखील सरासरीची गोलंदाजी मी म्हणेन. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे कमबॅक केलं या गोलंदाजीमध्ये. पहिल्या एकही चेंडून टाकता 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा, 1 धावचित. धावफलक आपण पाहता बेलापूर संघाचं 33, 2 बाद 33, 11ची सरासरी.
यस तर शेवटचं षटक हाताळतोय वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं कुणाल. बघूया कुणाल, चांगला ऍक्शन आहे कुणाल याचा, गोलंदाजीचा चांगला टान्स देखील आहे, चांगला रिदम आहे गोलंदाजी मधला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज वरुण, मिस्टर वरुण. बघूया शेवटचं षटक आहे, टार्गेट सेट करावं लागेल. हाफ चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये, चांगला फटका खेळून काढलाय लॉंग ऑन मध्ये. भूषण याचा चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख फेके, एकच धाव. धावसंख्या आपण पाहताय 34. संत क्रिकेट आहे आपण पाहताय, मात्र मर्यादित आता 5 चेंडूमध्ये रिस्क घ्यावी लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या बेलापूर संघाला. दरम्यान नवीन फलंदाज टुवर्ड द स्ट्राईक एंडला डावखुर्याचा फलंदाज जातोय प्रशांत, स्वतः कर्णधार आहे. मागच्या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील पुरस्कार प्राप्त देखील त्यांनी मिळवला. अष्टपैलू कामगिरी केली होती प्रशांत यानं. दरम्यान कुणाल ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहताय कुणालला. हा फटका सातत्य आहे यष्ट्यांच्या मागे, मात्र कलेक्शन थोडंसं कुठेतरी कमी पडतंय निलेश याचं. चेंडू कुठेतरी निसटतो हातातनं, मात्र निर्धाव निघतो चेंडू. धावसंख्या स्थगित 34. चांगली गोलंदाजी आहे कुणाल याची. आता मात्र हा फुल टॉस बीमर, चेंडू हवेमध्ये, झेल बाद होण्याची शक्यता आणि हा झेल बाद. आदेश याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. असं संगीत वाजतंय या सत्रामध्ये. आपण पाहताय मागच्या चेंडूवर झेलबाच्या रूपानं बाद झाला. एक चांगला झेल पाहायला मिळाला. आदेशाच्या हातामध्ये विसाव. तिसऱ्या विकेटचं पतन होताना आपण पाहिलं 3 बाद 34. पहिलं यश कुणाल याला. आता मात्र हा फटका टायमिंग झालंय आणि लॉंग ऑनचं क्षेत्र पार केलंय या फटक्याने. अतिशय चांगला फटका, दर्जेदार फटका, बॅक 6. यस तर या 6 धावसंख्येनं धावपलकाला चांगला आकार आला. धावसंख्या पोहोचते 40च्या घरामध्ये. सलामीचा फलंदाज वरून एकाती आपण पाहतोय. चांगला टान्स आहे फलंदाजीचा. हा चेंडू लगातार. आता मात्र एक चांगला फटका डीपी एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये येतो आणि चौकार. चौकार तेच क्षेत्र आपण पाहताय. लगातार लागोपाठच्या 2 चेंडूवर एक षटकार एक चौकार. वरून याचा हा एक चांगला दिमागदार खेळ. धावसंख्या 44. आता मात्र टार्गेट एक सेट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 बली दिल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवर 10 धावा खर्ची केलेल्या आहेत कुणाल यानं. मात्र चांगली फलंदाजी. धावसंख्या 44. हा चेंडू फुल टॉस होता. आउटसाइड द लेग स्टंप पंच निर्देशित करतात. हा चेंडू अवांतर वाईड. 1 या धावसंख्येनं धावफलक आपण पाहताय 45च्या घरामध्ये. पुन्हा एकदा तयार कुणाल वरूनसाठी. हा फटका अलॉंग द चांगला फटका आहे. चांगलं टायमिंग झालेलं आहे लॉंग ऑन मध्ये आणि हा खराब क्षेत्ररक्षणचा फटका बसला आणि हा चौकार सीमा पार. हा फटका या 4 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 49. आणि आपण पाहता या महत्वाच्या सामन्यामध्ये 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेला आहे. वरून याचा हा एक चांगला खेळ, एखादी चांगली झुंज. सलामीचा फलंदाज नाबाद.
नाबाद 26 धावांची केली, एक षटकार 3 चौकार. चांगला खेळ, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं या पहिल्या इनिंगमध्ये करावे संघाचे वतीनं. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. 49 धावा धावपालकावर आणि 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालं आहे. याच्यानंतर मी विनंती करतोय बिपिन म्हात्रे यांना की या सामन्यातील उत्तरार्ध सेकंड इनिंगचा समालोचन आपण करायचं आहे. मिस्टर बिपिन म्हात्रे. पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या आणि सामन्याला सुरू. आवाज कमी कर. हॅलो आवाज कमी कर. आणखी आवाज येतो बघ. हॅलो हॅलो. आणि सामन्याला सुरुवात होते. नक्कीच एक धावसंख्येने खातं खोडतोय राजेश म्हात्रे आणि संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी धावसंख्या हव्या त्या म्हणजे 50 धावांचं आव्हान. त्याचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कव्हरच्या वरून सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे.
धावसंख्याचा विचार केला धावसंख्येत धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 5च्या घरात व्यक्तिक 4 धावसंख्येवरती खातं खोडते निलेश म्हात्रे एक हार्डिटर फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला राजेश म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक खेळी केली होती राजेश म्हात्रे यांनी. हलक्या त्याने पुश करतो सन्मान देतो चेंडूला सुरेख चेंडू सुरेख फटका एक धावसंख्या करू शकत नाही एक धावसंख्येने संघा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 6च्या घरात 50 धावांचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना पहिलं षटक प्रगतीपथावर व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर षटक सर्कल षटक हाणामार षटक म्हणता येईल. पण एकदा गोलंदाज तयार धावते पापला पार करतोय सुरेख फटका पायाला भेटतोय चेंडू जातोय वन्स चौकार सुरेख फटका पायाला भेटतो राजेश म्हात्रे. संघा धावसंख्याचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 10च्या घरात पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज कैलाश सर्कल षटक हाणामार षटक पुरेपूर फायदा उचलताना राजेश म्हात्रे आणि निलेश म्हात्रे दिसतोय. नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार गोलंदाज कैलाश तोंड देईल राजेश म्हात्रे. पुढे बघा चेंडू प्रहार करतोय नक्कीच खेळून काढलाय सुरेख फटका पायाला भेटतोय चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय पण चेंडू बघता बघता सीमा रेषेच्या पलीकडे पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या मुसंडी मारते संघाची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 14च्या घरात. पुढचा चेंडू या षटकातला तोंड देईल राजेश म्हात्रे धावसंख्याचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 14च्या घरात आणि इथे मात्र चेंडू जातोय बिग बिग बीट सीमा रेषेच्या पलीकडे पंचांचा इशारा 6 धावेचा या 6 धावसंख्येने संघा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 20च्या घरात. गचाळ गोलंदाजी पायाला भेटते पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर षटक सर्कल षटक हाणामारी षटक इतर हाणामारी करताना राजेश म्हात्रे दिसतोय 50 धावांचा पाठलाग करताना संघा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 20च्या घरात. 6 चेंडूचा खेळ संपला आणि संघा धावसंख्येचा विचार केला 20 धावसंख्या अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 30 धावा 18 चेंडू 30 धावा 30 धावा 18 चेंडू पुढचा गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधार ज्याच्या खांद्यावर देतोय तो म्हणजे वरुण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार तोंड देईल निलेश म्हात्रे. पुढे बघा चेंडू इथे मात्र खरपूस समाचार घेतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. तुम्हाला टेकू नको तुम्ही एक चप्पल नाही घेतलीस ना तुम्हाला करंट एकदा करंट वाला अरे मी चप्पल इथे माझ्या लाग याच्या लागतंय. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 26च्या घरात. पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार शॉर्ट प्रकारचा चेंडू हलक्याने पुश करतोय चेंडूला नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या पटात काही चेंडू आला नाहीये. एक धावसंख्या रोखू शकत नाही एक धावसंख्येने संघा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 27च्या घरात. 50 धावांचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना संघा धावसंख्या 27च्या घरात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू 10-12 रन धावते पॉपीला पार करतो टाकतोय फेकतोय फेकला गेला भिरकावतोय चेंडूला चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. सुरेख खेळी राजेश म्हात्रे यांची मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी केली होती राजेश म्हात्रे तोच खेळाडू आता ही प्रहार करतोय षटकार मारतोय चौकार मारतोय आणि संघाला जाऊन पोचवतोय तो म्हणजे 33च्या घरात. व्यक्तिक 5 चेंडू खेळलेत आणि व्यक्तिक 21 धाव संख्या ठोकतोय तो म्हणजे राजेश म्हात्रे. पुन्हा एकदा वरून तयार पुढचा चेंडू षटकातला ब्लॉक मध्ये चेंडू कमबॅक करतोय काहीच व्हेरिएशन होतं आपल्या गोलंदाजीमध्ये हलक्या त्याने खेळून काढलाय चेंडूच्या क्षेत्रक्षकडे नक्कीच एक धावसंख्या रोखू शकत नाही एक धावसंख्येने संघा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 34च्या घरात. धावसंख्या 34 पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार
आणि इथे मात्र भिरकावले चेंडू चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र झेल मात्र सोडतोय, सोपा झेल सोडतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या षटकातला भिरकावण्याचा प्रयत्न होता, वरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पाठात काही चेंडू आला नाही आहे. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघात धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 35च्या घरात. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावा, 12 चेंडू 15 धावा, 50 धावांचा पाठलाग करताना धाव संख्यांचा विचार केला, धावसंख्या 35च्या घरात. सामन्याचा स्पीड वाढवायचा आहे, विनंती करतोय आपल्याला सामन्याचा स्पीड वाढवा. आणखी 3 सामने खेळवायचे आहेत, लक्षात घ्यायचं आहे. कंचन स्मृती 30+ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातला चालू असलेला सामना करावे वर्सेस बेलापूर यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 50 धावांचा पाठलाग करताना धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 35च्या घरात. आता मात्र समीकरण बदलले आहेत, ती म्हणजे 12 चेंडू आणि 15 धावा, 15 चेंडू 15 धावा आणि 12 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज नौका येतोय रोहन, पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार, 4-5 रन तोंड देईल निलेश टू रोहन. शॉर्ट प्रकारचा चेंडू भिरकावले, चेंडूला चेंडू जातोय बघता बघता सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. अकरा चेंडू आणि 9 धावा, 11 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा रोहन तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, पहिला चेंडूवर षटकार खेचल्यानंतर पुढचा चेंडू या षटकातला भिरकावण्याचा प्रयत्न, पायावर आदळतोय चेंडू, नक्कीच सुरेख चेंडू पाहायला भेटतोय, कमबॅक करतोय व्हेरिएशन नंतर आपल्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र समीकरणं बदलली आहेत, 10 चेंडू आणि 9 धावा. ऐरोली संघाचा कर्णधार विनंती करतोय आपल्याला समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. सोपवत चाललेलं समीकरण आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र 8 चेंडू आणि 3 धावा. ऐरोली संघाचा कर्णधार विनंती करतोय सर आपल्याला आपण यायचं आहे. 9 चेंडू आणि 3 धावा. ऐरोली संघाचा कर्णधार 9 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. शॉर्ट प्रकारचे चेंडू सरळ सोडून देतो. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि हा चौकार. अवंतर चेंडू आणि या चौकार. ऐरोली संघाचा कर्णधार सर या.